सद्यस्थितीतील काही महत्त्वाचे रोग. बरं, मला सांगा, तुमच्या शाळेत स्वच्छ हात उपक्रम राबवला जातो का? कशासाठी असेल हा उपक्रम? हो सर, राबवला जातो. आपण सहजपणे कुठेही हात लावतो आणि त्यामुळे हाताला जंतू संसर्ग होऊन ते सहजपणे आपल्या शरीरात प्रवेश करतात. ते टाळण्यासाठी स्वच्छ हात उपक्रम शाळेत राबवला जातो. त्याचप्रमाणे आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ असायला पाहिजे. तसेच आपल्याला आजूबाजूला स्वच्छता ठेवण्याची सवय लागावी म्हणून हा उपक्रम राबवतात. अगदी बरोबर. आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. ती आपण सर्वांनी मिळून पार पाडायला हवी. बरं, आता सांगा, पावसाळ्यात पाणी उकळून का प्यावे? पावसाळ्यामध्ये पाणी दूषित होते, कारण पावसाचं पाणी हे जलसाठ्यात मिसळताना माती, विविध कचरा त्यात मिसळला जातो. असे पाणी प्यायल्यामुळे विविध आजार होण्याची शक्यता असते. पाणी उकळले की त्यातील जंतू नष्ट होतात. म्हणून पावसाळ्यात पाणी उकळून प्यावे. अगदी बरोबर. पाणी उकळून प्यायल्यामुळे त्यातील जंतू नष्ट होतात व आपले शरीर निरोगी राहते. मग मला सांगा, वैयक्तिक स्वच्छता कशी पाळता येईल? आपण जेवणापूर्वी व जेवणानंतर तसेच शौचाला जाऊन आल्यावर हात स्वच्छ धुवायला हवेत. रोज आंघोळ करायला हवी. आपल्या आजूबाजूला असणारा कचरा हा कुंडीतच टाकायला पाहिजे. आपल्या सभोवतालचा परिसरही नेहमी स्वच्छ ठेवायला पाहिजे. बरोबर. रोज योग्य आहार व नियमित व्यायाम केल्याने आपले शरीरही निरोगी राहते. वैयक्तिक स्वच्छतेमुळे मन प्रफुल्लित राहते. आता आपण अस्वच्छतेमुळे होणाऱ्या काही रोगांविषयी माहिती अभ्यासूया. डेंग्यू. तुम्ही डेंग्यूचे नाव ऐकलेच असेल. खड्ड्यात, घराच्या छपरावर अथवा इकडे तिकडे पडलेल्या टायरमध्ये, तसेच अनेक ठिकाणी साचलेल्या स्वच्छ पाण्यात डास अंडी घालतात. त्या ठिकाणी त्यांच्या वाढीसाठी पोषक वातावरण असल्याने ते वाढत जातात. डेंग्यू हा विषाणूजन्य आजार आहे. डासांच्या विविध प्रजाती वेगवेगळ्या रोगांचा प्रसार करतात. त्यापैकी एडिस इजिप्ती या प्रकारच्या डासांमार्फत डेंग्यू हा संसर्गजन्य रोग पसरतो. हा आजार फ्लेवी व्हायरस या प्रकारातील डेन-1-2 या विषाणूमुळे होतो. आता हे बाजूचे चित्र पहा. या चित्रात पावसाचे पाणी हे टायरमध्ये साचले आहे आणि त्यामध्ये डास अंडी घालतात. त्यामुळे डासांची संख्या वाढते. हे डास बहुधा सकाळी व संध्याकाळी चावतात. डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णास डास चावून तो डास दुसऱ्या व्यक्तीस चावल्यास त्यालाही डेंग्यूची लागण होते. आता आपण डेंग्यू या रोगांची काही लक्षणे पाहूया. डेंग्यूची लक्षणे. 1. डेंग्यूचा आजार होतो त्यावेळेस अधिक तीव्र स्वरूपाचा ताप येतो. डोके दुखते. उलट्या होतात. जास्त उलट्या झाल्यामुळे अशक्तपणा येतो. 2. तसेच डोळ्यांच्या खोबणीत दुखायला लागते. 3. शरीरातील रक्तांमधील प्लेटलेट्स म्हणजे रक्तबिंबिकांचे प्रमाण कमी होऊन शरीरांतर्गत रक्तस्राव होतो. त्यामुळे कधीकधी मृत्यूही येऊ शकतो. अशा प्रकारे डेंग्यू हा आजार जास्त धोकादायक होतो. त्यासाठी आपण आपल्या आजूबाजूला पाणी साचू न देता योग्य ती स्वच्छता ठेवण्याची काळजी घ्यायला पाहिजे. त्यासाठी सर्वांनी काही प्रतिबंधक उपाय केले पाहिजेत. कोणते ते पहा. डेंग्यूवरील प्रतिबंधक उपाय. 1. मुलांनो, तुम्हाला माहीत आहे की फुलदाणी, टायर, शहाळी यांसारख्या वस्तूंमध्ये पाणी साचले की त्यात डासांची पैदास होते. म्हणून अशा प्रकारचे कोणतेही पाणी जास्त दिवस साठवू देऊ नये. 2. आपण घरात वॉटर कूलर वापरतो. त्यात पाणी घालावे लागते. असे पाणी जास्त दिवस त्यात राहिल्यास तेथेही डास निर्माण होऊ शकतात. म्हणून त्यात रोज नवीन पाणी घालावे. 3. छोट्या मुलांना या रोगाचा संसर्ग लगेच होऊ शकतो. म्हणून डेंग्यू झालेल्या व्यक्तीपासून लहान मुलांना दूर ठेवावे. 4. गप्पी मासे डासांच्या अळ्या खातात. त्यामुळे डासांच्या अळीचे निर्मूलन होते. यासाठी ते पाळावेत. 5. नियमित आजूबाजूच्या परिसरात कीटकनाशक फवारणी केली पाहिजे. 6. पाणी साठवलेली भांडी योग्य पद्धतीने व्यवस्थित झाकून ठेवावीत. तर या सर्व प्रतिबंधक उपायांमुळे डेंग्यूसारख्या रोगाचा प्रसार थांबविता येतो.
मुलांनो, तुम्हाला हे माहीत असायला हवं की हिवताप हा ॲनाफिलिस डासांच्या मादीमुळे होणारा आजार आहे, तर हत्तीरोग हा क्युलेस डासाच्या मादीमुळे होणारा आजार आहे. या आजारामध्ये रुग्णाचे पाय हे हत्तीच्या पायासारखे सुजतात. ॲनाफिलिस व ॲडिस डास हे स्वच्छ पाण्यात राहतात, तर क्युलेक्स डास हे प्रदूषित पाण्यात किंवा गटारामध्ये वास्तव्य करून राहतात. अशा प्रकारे डेंग्यू, हिवताप, हत्तीरोग हे आजार डासांमुळे होतात. योग्य ती काळजी जर घेतली नाही तर हे आजार अधिक तीव्र रूप धारण करतात.